1 2 3 4 असं लिहिलेलं आहे. हा खूप दिवसांनी. हा आता लिहून दाखवशील मला. हा लिह बरं. मराठीत सगळं विसरून गेलेली आहे. लिह आवर. काय लिह. हां हे होमवर्क आहे. लिह बरं. डाळ कुठं गेली आपली. असं आपण बनवणारी हरभऱ्याची डाळ बघू शकतो. हा काय करते ती कावत दांगड करायली. काय 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 हनी हां कावत दांगड करायली असं. आणि काय शोध राहिली. आणि काय आता अभ्यास करते ती. काय बनवते. मी बनवते आहे. डाळ बनवते आहे. आणि माझी पेन्सिल कुठे गेली आहे. तुलाच माहिती ना. नाही इकडे कंपास मध्ये नाहीये. बघ बरं मग हरवून आली असेल. शोधते. नाहीये मम्मी बघ. हां तर माझ्या पोरीला ना मराठीमध्ये 1 2 येत नाही आहे. इंग्लिश मिडियमवाल्यांची अशी हालत असते ना गाणी. लिह मग. तशी व्यवस्थित लिहिते म्हणा पण थोडीशी कन्फ्युजन होते. 13 लिह. हां गुड. 14 2 मात्रा लिहायच्या ना 14ला. काना भी देना. 10 14 15. तर आपली डाळ जी आहे ती झाली आहे. थोडीशी मॅश म्हणतात ना मॅश करून घेतलेली आहे. आणि इथं वाटलेलं आहे लसूण. तर आता बनवते पटापट. वेळ होतोय आणि शिकवण्यामध्येच. हां ते 20 लिहिलेलं आहे बेटू. हे मराठी आणि इंग्लिशच्या ह्याच्यामध्ये ना थोडंच कन्फ्यूज होऊन जातात. झालंय तुझा अभ्यास. पुढे आहे. डाळ बनवते आणि इकडे झालंय पोळ्या. इकडे बघा हे पोळ्या. हां ते पप्पा बोलवताय जा. इकडे आहे ना पोळ्या करून ठेवलेल्या आहे मी. मस्त म्हटलं गरमागरम राहील म्हणून. हे बघा इकडे आमची हणी दाखवते. हे बघा.
काय ग झालं? नाही झालं. हं. तर थोडीशी मेथी टाकलेली आहे मी डाळमध्ये. थोडंसं पाणी टाकणार आहे मी. पाला करून खायला पाहिजे ना ग. थोड्या वेळात टाकणार आहे कारण की थोडीशी मेथी ना. मम्मी पाणी. हां पाणी हे घे. तर थोडंसं पाणी टाकून दिलं आहे आणि आता उकळू देते मस्तपैकी आणि मग तयार होऊन जाईल आपली डाळ हरभराची. नाही ग. तर पोरगी वेटिंगवर आहे, भूक लागलेली तिला वाटतं ना ग. हां तर झालीच आहे बेटा आपली डाळ जी आहे ना. आता थोडंसं उकळू देते 5 मिनटं, मग जेवायला बसूया आपण. तर मित्रांनो आपली डाळ मस्तपैकी झालेली आहे. तर एवढीच पाहिजे, जास्त पाणी नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तर आपली डाळ जी आहे ती रेडी झाली आहे आणि आता बंद करते मी. तर बघू शकता किती भारी झालेली आहे डाळ. खूप छान वाटते मला तर हनीला खूप जास्त आवडते ही हरभराची डाळ आहे ना. खूपच जास्त आवडते तिला आणि टेस्टी पण असते. चव पण भारी लागते याची डाळची. आणि थोडीशी मेथी टाकलेली आहे, मेथीची भाजी. तर अजून मस्त चवदार होईल डाळ. तर चला मित्रांनो आता जेवायला बसतोय आम्ही. पोळ्यात ऑलरेडी झालेले आहे आणि हनीचे पप्पा सांगत होते तिला की कुरकुरे ते खायचं नाही बा, असं समजवत होते. व्हिडिओ दाखवत होते एक कोणतं तरी.